बाहेर मस्त पाऊस पडतोय, मग गरमागरम वडापाव तर व्हायलाच पाहिजे। आज आपण वडापाव तर पाहणार आहोत, पण त्याचबरोबर जी गाडीवरती जेव्हा आपण वडापाव खातो तेव्हा जी रेड कलरची चटणी मिळते ती सुद्धा पाहणार आहोत। इथे मी मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे घेतलेत, ते उकडून घेतलेत आणि त्याला थंड करून साली काढून त्याला असं स्मॅश करून घेतलेलं आहे। स्मॅश करताना बटाट्याचे थोडेसे चंक्स राहिले पाहिजे। आता त्याला लागणारं वाटण करून घेऊया। त्यासाठी इथे मी घेतली हिरवी मिरची। मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता ह्याची छान अशी पेस्ट करून घेऊया। पाणी घालायचं नाहीये, कोरडच वाटण वाटून घ्यायचंय। हे पहा, अगदी जाडसर असं हे पेस्ट आपण करून घेतलेले आहे। भाजीच्या फोडणीसाठी अर्धी पळी मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये घालायची थोडीशी मोहरी। मोहरी छान फुलू द्यायची। मोहरी फुलली की मग यामध्ये आपण घालणार आहोत जिरं। जिरं पण छान तडतडलं की आपलं जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये आपण घालणार आहोत। सगळं वाटण घालायचंय। थोडीशी कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। आपण वाटणामध्ये सुद्धा कढीपत्ता घातलाय, पण ही फोडणीसाठी थोडीसा कढीपत्ता आपण वापरलेला आहे इथं। आता हे छान परतून घ्यायचंय आणि यामध्ये घालायची हळद। हळद घालून छान मिक्स करून घ्यायचंय आणि मग लगेचच आपण यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालणार आहोत। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। आता हा बटाटा सगळा त्या वाटणासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। छान ही भाजी परतून घ्यायची आपण। बटाट्याची भाजी छान परतून झाली की यावरनं आपण कोथिंबीर गार्निश करणार आहोत आणि हा बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रस सुद्धा या स्टेजला ऍड करू शकता। इथे 2 वाटी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये घातली अर्धा चमचा हळद, थोडासा सोडा घातलाय, खायचा सोडा आहे हा थोडासा घातलेला आहे। आता यामध्ये पाणी घालायचंय आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स झालं ना की मग आपल्याला कळतं की हे बॅटर किती प्रमाणात झाले आणि मग आपल्याला मिठाचा अंदाज सुद्धा व्यवस्थित येतो। त्यामुळे हे मिक्स झाल्याच्या नंतर मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता हे मीठ घालून सुद्धा छान मिक्स करून घेतलंय। सगळ्यात आधी आपण या चटणीसाठी लागणारा चुरा करून घेऊया। तेल तापलेलं आहे। आता त्यामध्ये चमच्याने हे आपल्याला बॅटर असं सोडून घ्यायचंय आणि अगदी कुरकुरीत हा चुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता चटणीसाठी लागणारा लसूण सुद्धा आपण इथे तळून घेणार आहोत। या 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घेतल्यात, त्याची सालं काढलेली नाहीयेत मी, तसाच तो सालीसहितच मी इथे तळून घेत आहे। तो असा छान सोनेरी रंगावर आला की तो काढून घ्यायचा आहे। मिरची लागणार आहे आपल्याला वडापावसाठी, त्यामुळे ती मिरची सुद्धा मी इथे तळून घेतलेली आहे। वडापाव म्हटला की मिरची ही आलीच। चटणी वगैरे तर हे सगळं नंतर निघलं हो, पण मिरची पहिली हवी। चला तर आता चटणी सुद्धा करून घेऊया। तर चटणीसाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मगाशी वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण मगाशी जो चुरा तळून घेतला आहे तो यामध्ये घातलाय। तळलेला लसूण सुद्धा यामध्ये घातले। चमचाभर आपण जिरं घालणार आहोत यामध्ये। 1 चमचा मिरची पावडर घालायची। आता मीठ यामध्ये आपल्या त्या चुऱ्यामध्ये आधीच होतं, त्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ घातलंय। खूप जास्त मीठ घालू नका, कारण बेसन पिठामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं। आता हे छान असं वाटून घेतलं। हे पहा, मस्त आपली झटपट लाल चटणी तयार आहे। बटाट्याची भाजी सुद्धा छान थंड झाली आहे, त्यामुळे हे वडे सुद्धा असे मी बनवून घेतलेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही, थोडासाच गोळा घ्यायचा आहे, खूप जास्त जाड वडा नाही करायचा। अगदी मीडियम साईज मध्ये हा आपण वडा बनवणार आहोत। पाहू शकता हे असे वडे बनवून घेतलेत सगळे। तेल गरमच आहे आपलं, पटकन आता पिठामध्ये बुडवायचंय आणि हे असं तळून घ्यायचंय। वडे तळून तयार आहेत। त्याच्या बाजूने जो हा चुरा निघलेला आहे तो चुरा सगळा बाजूला काढून घेऊया, कारण तो नंतर आपल्याला वडापाव सोबत खायला लागणार आहे। हे पहा, हे वडे सगळे असे मी काढून घेतलेत। मस्त असा गरमागरम वडापाव तयार आहे। पाव घ्यायचा, त्यावर वडा ठेवायचा आहे, चटणी लावायची आणि हा चुरा लावायचा आहे आणि आता आपला वडापाव खाण्यासाठी तयार आहे। मला पर्सनली म्हणाल ना तर अगदी झोपेतनं जरी उठवलं आणि म्हटलं ना वडापाव खायचा का, तर मी ऑलवेज रेडी असते। असो, तुम्ही सुद्धा हा असा मस्त गरमागरम वडापाव नक्की तयार करा। छान बाहेर पाऊस पडतोय, वडापाव नक्की एन्जॉय करा।